झी 24 तास रहा एक पाऊल पुढे। नमस्कार, रोखोकवर आपलं स्वागत। सरकारी यंत्रणेच्या मनमानी कारभाराचा जबर फटका पुणेकरांना बसला। पुण्याच्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाला। हजारो मतदारांची नावच मतदार यादीतून गायब झाली। त्यामुळे गुरुवारी शिवाजीनगर परिसरात अनेकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागलं। अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटी मतदारांपर्यंत कोणीही यातून सुटलं नाही। मतदार यादीतील हा सावळा गोंधळ प्रकर्षाने जाणवला तो काही विशिष्ट आडनावांच्या बाबत। नेमक्या आडनावांची नावच का बरं गायब झाली असा सवाल आता पुण्यात केला जातोय। विशिष्ट नावाचे मतदार गाळण्यामागे काही हेतू होता का? मतदार यादीत नावं डिलीट आणि ऍड करण्याची नेमकी पद्धत कोणती? आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही याबाबत हे पुणेकर जागरूक का बरं नव्हते? या सगळ्याबाबत पुणेकरांना आणि पुण्यातल्या नेत्यांना काय बरं वाटतंय? मतदारांनी योग्य ती खबरदारी का बरं घेतली नाही? राजकीय नेत्यांनी पुरेशी काळजी का घेतली नाही? एखाद्या पक्षानं जाणून बुजून हा कट कारस्थान करवलंय का? आणि पुण्यातल्या या घटनेनंतर तरी मुंबईकर मतदार जागृत होणार आहेत का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया मतदारांनाच नोटा या रोखोक कार्यक्रमात। कार्ड दाखवतो आणि तरी सुद्धा तुम्ही आम्हाला मतदान करून देत नाही, त्याला काय अर्थ आहे? मग आम्हाला आमचे हक्क हवेत। मतदारांना नोटा या कार्यक्रमात आज आपल्या बरोबर आहेत गिरीश बापट, आमदार गिरीश बापट, भारतीय जनता पक्षाचे पुण्याहून आहेत आपल्या बरोबर। गिरीश बापट, आपलं स्वागत। आपल्या बरोबर आहे डॉक्टर सतीश देसाई। डॉक्टर सतीश देसाई हे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, तेही पुण्यामधून आहेत। डॉक्टर सतीश देसाई, तुमचंही स्वागत। प्राध्यापक उल्हास बापट हे घटनेचे अभ्यासक आहेत, पुण्याहून आपल्या बरोबर आहेत। उल्हास बापट, आपलं स्वागत। आणि अभय देशपांडे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे माझ्याबरोबर माझ्या स्टुडिओमध्ये आहेत। या कार्यक्रमाला सुरुवात करताना आज दिवसभर पुण्यामधल्या काही भागात जाऊन आम्ही संतप्त नागरिकांच्या काही मोजक्या प्रतिक्रिया आपल्या समोर आणल्यात। पाहूया काय प्रतिक्रिया आहेत। 4 दिवस लढतीये नाव शोधायला वेबसाईटवर। थोडक्यात मुद्दे सांगते। दिल्लीपासून सगळ्यांना फोन केलेले आहेत। तहसीलदाराचं इथे नाव मिळाला। तहसीलदारांनी असं सांगितलं की तुमची मदर लिस्टमध्ये नाव असलं तर तुम्ही तरी वोट करू शकता। मदर लिस्ट वोटिंग बूथवर मिळेल म्हणून सांगितलं, मिळाली नाही। नगरसेवकांच्याकडे लिस्ट मिळाली, नगरसेवकांच्याकडची लिस्ट घेतल्यावर आता करता येणार नाही तरी सांगितलं। एओला विचारल्यावर त्यांनी अभिमानाने सांगितलं की 60,000 नावं आम्ही कमी केलेत पंचनामे करून। पंचनामे केले तर आम्हाला नोटिसा का आल्या नाहीत? त्याच्यानंतर आउटसोर्सिंग केला म्हणून चुका झाल्या सांगतात, पण मग आउटसोर्सिंग झाल्यावर ज्या याद्या परत येतात हे तपासायचं काम नागरिकांचं का? कालपासून जिल्हाधिकाऱ्याच्या ऑफिसमधनं लोक टीव्हीवर सांगतायत की तुम्ही तपासायला आम्ही अनाऊन्स केलं होतं, ही आमची कामं नाही आहेत। आवर टॅक्स पेयर्स मनी इज गोइंग टू पे द सॅलरीज। त्यांनी ही कामं करायला पाहिजेत। आम्हाला जी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जी आम्हाला राज्यघटना दिली त्याच्यामध्ये जे प्रिॲम्बलमध्ये सर्वात पहिला जो भाग आहे तो न्यायाचा भाग आहे। आणि खरंच आम्हाला इथं न्याय मिळतोय का? आज माझ्या स्वतःच्या घरातली 4 मतं, माझ्या बायकोचं आता आम्ही गेले 20 वर्ष मतदान करतोय, त्यांचं नाव नाही आहे। आणि विशेष म्हणजे आता जस्टिस फॉर जवानतर्फे आम्ही जवानांच्यासाठी पुण्यामध्ये काम करतोय। आमचे 1.5 लाख मतदार आहेत आणि सुप्रीम कोर्टने ऑर्डर दिली की ह्यांना रजिस्टर करून घ्या। तुम्ही त्यांना कसं वंचित ठेवता? आम्ही जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणतो आणि आमच्या नागरिकांना हा हक्कच नाही। आणि गेले नाहीतरी 65 वर्ष आमच्या जवानांना हक्क मिळालेला नाही, तो हक्क मिळणं गरजेचं आहे। काल अशी परिस्थिती होती की 6 जणांच्या फॅमिलीमध्ये 5 जणांची नावं गायब होत आहेत। गेली 7 वर्ष आम्ही पर्वती मतदारसंघाचे रहिवासी आहोत आणि गेल्या 3 इलेक्शनसाठी आम्ही मतदान केलेलं आहे आणि आम्हाला वाटलं की यावेळी पण आमचं नाव यादीत असेल, पण आम्हाला आमचं नाव यादीत सापडलं नाही। म्हणून आम्ही शोधलं तर आमचं नाव स्थलांतरितच्या यादीमध्ये आम्हाला सापडलं। जे स्थलांतरित यादीत जर नाव हवं असेल तर फॉर्म 8 सबमिट करणं आवश्यक आहे, पण आम्ही तो फॉर्म सबमिटच नाही केला तर आमचं नाव यादीत तर गेलंच कसं, हा आमचा प्रश्न आहे। मुळातच आम्ही आमची नावं काढा अशासाठी कुठल्याही प्रकारचा त्यांना लेटर दिलेलं नव्हतं किंवा आम्ही मयत झालोय असा दाखलाही त्यांना मिळाला नव्हता। मग एवढ्या लोकांची नावं अचानकपणे गायब कशी झाली? आज माझं मतदार यादीतनं नाव नष्ट केलं यांनी। मला भारतीय नागरिकत्व नाहीये का? मी भारतात राहत नाही का? 4 वर्ष मतदान केलं, मी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य
आमदारकीला मतदान केलंय. मी पुरंदर तालुक्यात आलोय, 20 वर्ष झालं पुरंदर तालुक्याला पाणी नाही भ्रष्टाचारामुळे. आज मला मतदान करायचं होतं, माझी इच्छा असून मी काल दिवसभर उपाशी फिरलो, पण या भ्रष्टाचारी लोकांमुळे माझं नाव आलं नाही. ह्याला कोण जबाबदार? आज मतदान हे परत व्हायलाच पाहिजे. माझ्या एका मतामुळे माझा मतदार राजा जर पडला तर त्याला जबाबदार कोण? पाहिलं, माझ्या जर एका मतामुळे मतदार राजा पडला तर त्याला जबाबदार कोण, असा रोखठोक सवाल या ठिकाणी करण्यात आला आहे. चर्चेला सुरुवात करताना पहिल्यांदा जातो आमदार गिरीश बापट यांच्याकडे. आमदार गिरीश बापट, तुम्ही या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नव्हतात हे तर आम्ही सगळ्यांनी दाखवलेलं होतं, सर्व चॅनलनी दाखवलं होतं, आम्ही विशेषत्वानं दाखवलेलं होतं. पण तुम्ही एक पुणेकर आहात, तुम्ही उमेदवार जरी नसलात, तुम्ही मतदार होतात की नाही हे तरी सांगा. मी मतदार तर होतोच, पण मी निवडणुकीचा प्रमुख पण होतो. मी पुण्याच्या लोकसभेच्या बाबतीत तुम्हाला एक ठामपणे सांगू इच्छितो की पुण्यातल्या मतदारांची नावं काँग्रेस पक्षाने जाणीवपूर्वक मतदार यादीतून गाळली. त्याला अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं छुप, ते आता बाहेर काढू आम्ही. दुसरं, ब्राह्मण जातीची मतं प्रामुख्याने मतदार यादीतून काढली, जैन गुजरात्यांची काढली, माळी समाजाची काढली. एका घरात एक नाव ठेवलं आणि 4 काढली. कुठेही त्याचा प्रोपोगंडा केला नाही. हे मान्य आहे की आम्ही नागरिकांपर्यंत पोचलो पण कमी पडलो, आणि म्हणून हे कटकारस्थान आहे, काँग्रेस पक्षाचं आहे. त्यांनी ही निवडणूक जिंकण्याकरता 4ही बाजूनी चंग बांधला होता, कारण त्यांना लोकांच्यात लोकल फुटिंग नव्हतं. आणि म्हणून कुठे पैसे वाटप असेल, कुठे नावं गाळणं असेल, कुठे दादागिरी असेल, दहशत निर्माण करणं असेल, ज्या ज्या गोष्टीचा गैरवापर करता येतो त्या साऱ्या गोष्टीचा गैरवापर करून पुण्यातली निवडणूक झालेली आहे. आणि म्हणून निवडणूक आयोगाने याच्यात लक्ष घालून एक तर इथे बाधित लोकांचं पुन्हा मतदान घेतलं पाहिजे, आणि ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी अगदी चपराशापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ज्यांचे हात ओले झाले आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी माझी मागणी आहे. आणि ही लोकशाहीला मारक निवडणूक आहे, ही निर्मळ वातावरणात झालेली नाहीये, ही दबावाखाली झालेली आहे. गिरीश, मी पूर्णपणे तुमचं म्हणणं पूर्णपणे शांतपणे ऐकून घेतलंय. आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की ही जी मतं, एक लोकसभा ही 6 विधानसभा मतदारसंघांची असते, ही जी नावं गाळली ती नावं अंदाजे किती असावीत? व्हॉट इज द स्केल? किती आहे? 10,000, 20,000, 30,000, 70,000 किती नावं आहेत? आणि ती नेमकी कोणत्या भागात नाहीत का एका विशिष्ट भागात नाहीत का संपूर्ण 6 विधानसभा मतदारसंघात हे घडलेलं आहे? मी तुम्हाला सांगतो, 2 प्रकार झालेत. एक, मतदारांची नावं काढणं एका बाजूला आणि बोगस नावं घुसवणं दुसऱ्या बाजूला, असा संगम झालाय पुण्यामध्ये. ही 6 मतदारसंघात ही प्रक्रिया झाली. विशेषतः झोपडपट्ट्या जिथे आहेत तिथे ही प्रक्रिया झाली नाही. सोसायट्या, सुशिक्षित भाग, मध्यमवर्गीय भाग याच्यामध्ये जाणीवपूर्वक वाडा संस्कृती, फ्लॅट संस्कृती याच्यातनं व्यापारी मोठ्या प्रमाणावर यांची नावं गायब झाली आहेत. ही पूर्वग्रह दूषित आहेत, याच्या मागे कट आहे. आम्ही ते सिद्ध करून दाखवू. निवडणूक आयोगाला आमचं चॅलेंज आहे. आज आमचे उमेदवार उपोषणाला बसलेत, उद्या आम्ही पुणे शहरात घंटानाद करणार आहोत आणि हा विषय आम्ही सोडणार नाही. कारण आपण निवडून येत नाही म्हटल्यावर वाममार्गाने, वेगळ्या मार्गाने, पैशाच्या आधारावर आणि अशी बनवाबनवी करून काँग्रेस पक्षाने हा डाव रचलाय असा माझा खुल्ला आरोप आहे. तुमच्या आरोपाला सतीश देसाई उत्तर देतील, पण त्याआधी तुम्हाला आणखीन एक काहीसा अडचणीचा वाटणारा प्रश्न विचारतोय की जर आत्ता मोदींची एवढी लाट होती असं वाटत होतं तर उर्वरित मतातून आपण निवडून येणार नाही असं तुम्हाला वाटतंय का? बघा, निवडणुकीचा निकाल काय लागेल तो लागेल. मोदी लाट सगळीकडे होती, पण मताधिक्य जे मिळालं असतं, लाख मताने आमचा उमेदवार निवडून आला असता, तो आता 50,000 मतांनी येईल. आणि तो किती मतांनी निवडून येईल यापेक्षा लोकशाहीतला मतदानाचा पवित्र हक्क ह्या हुकुमशहा लोकांनी नाकारला, हा फार वाईट संदेश लोकांच्या मध्ये जातो आहे. आणि म्हणून याची चौकशी झाली पाहिजे, याच्याकरता वेगळं कमिशन नेमलं पाहिजे. इथल्या अधिकाऱ्यांना बाजूला सारून
दुसऱ्या अधिकाऱ्यांना आणून चौकशी केली तर निरपेक्ष चौकशी होईल असं मला वाटतं. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार पुण्यातनं नक्की निवडून येणार. त्याचं मताधिक्य कमी करण्यासाठी किंवा पाडण्याकरता काँग्रेस पक्षाने रचलेला हा कट आहे असा माझा आरोप आहे. हिंमत असेल तर माझ्यावर खटला भरा. डॉक्टर सतीश देसाई, खटला भरा किंवा नाही हा वेगळा मुद्दा आहे, परंतु थेट आरोप केला जातोय काँग्रेस पक्षाला खरं तर करायची गरज काय. गेले 10 वर्ष तुम्ही तिथे कमळ फुलू दिलेलं नाही. यावर्षी विश्वजित कदमांना अगदी कलमाणींनी सुद्धा किमान चॅनलवर समोर येऊन तरी खुलेआम पाठिंबा दिलेला होता. तुमच्यातले मतभेद मिटवायचा तुम्ही प्रयत्न केलेला होता. पुण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर तुमच्या सभाही झालेल्या होत्या. असं असताना काँग्रेसला असं करायची गरज का वाटावी किंवा तसा आरोप तुमच्यावर का व्हावा. निरगुडकरजी, सगळ्यात प्रथम गिरीश बापटांचं मी मनापासून अभिनंदन करेन की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पुण्यातनं निवडून यावा असं चॅनलच्या समोर का होईना पण ते एकदा का म्हणाले, त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो. नाहीतर बापटांच्या मनामध्ये काय आहे हे पुणेकरांना माहिती आहे. या निवडणुकीला या चॅनलवरनं मी हे बोलत नाही. हे चॅनल वेगळं आहे. या चॅनलमधनं तुम्ही ज्याच्याकरता बोललेलं आहे ते सांगायला मी या ठिकाणी आहे. या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सातत्यानं तुम्ही जे सांगता ते काँग्रेस पक्षाच्या याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा हात नाही, कुठल्याही पक्षाचा याच्याशी संबंध नाही. जी नावं गाळली गेलेली आहेत ती कुठल्या ठराविक पक्षाची आहेत असंही नाही. जी गाळलेली गेलेली नावं आहेत ती अनेक वेगवेगळ्या धर्माची आहेत, वेगवेगळी नावं आहेत. ते मगाशी पुरंदर मधला एक मुलगा म्हणाला की त्याचं पण नाव आहे. मी बापट साहेब तुमच्यावर मी बोललो नाही हो. तुम्ही जेवढं चिडून बोलाल तेवढं अनिल शिरोळेंना नाही वाटणार की तुम्ही माझ्या बाजूचे आहात. अनिल शिरोळेंना माहिती आहे बापट साहेब, त्यामुळे तुम्ही मला बोलू द्या. या ठिकाणी जी नावं घेतली गेली ती नावं एका फक्त विशिष्ट लोकांची नावं नाही आहेत. पुणे शहरातल्या वेगवेगळ्या विभागातली सगळी नावं आहेत. मी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मनापासून सांगू इच्छितो सतीश देसाई, घटनेने दिलेला जो अधिकार आहे. सतीश देसाई, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुमचा मुद्दा बरोबर आहे, त्याची शहानिशा होईल. पण तुम्हाला एक अतिशय छोटा प्रश्न, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं अनिल शिरोळे उपोषणाला बसले तसे तुमच्या पक्षाचे आज तुमचे मतदार गेले, तुमच्या मतदारांना मताचा हक्क मिळाला नाही म्हणून कोण उपोषणाला बसलं मला सांगा पुणेकरांना. आज कोण नाही उपोषणाला बसलं म्हणजे होत नाही हो. उपोषण बसलेत ते उपोषणाला बसले याचा अर्थ त्यांनी पराभव स्वीकारलेलाच आहे ना. जेव्हा त्यांनी सांगितलं हे मतदार बोगस आहेत तेव्हा पराभव स्वीकारला होता. आणि जेव्हा त्यांच्याच पक्षातले अनेक लोक त्यांच्या बरोबर नाही आहेत तेव्हाही त्यांनी पराभव स्वीकारला होता. अनिल शिरोळेने पराभव केव्हा स्वीकारलेला आहे. बापट ते या ठिकाणी सांगतील की त्यांनी तो स्वीकारलेला आहे, पण आज बापट या ठिकाणी बोलणार नाहीत. माझी आपल्याला विनंती आहे की ठराविक पक्षाच्या लोकांनी या ठिकाणी काही फक्त जातीच्या लोकांना या मतदार संघातनं वगळलेलं नाहीये, सगळे वगळलेत. मी तुमच्या चॅनलमधून सांगतो, डॉक्टर सतीश देसाई त्यांची सौभाग्य होती, त्यांचा मुलगा आणि त्यांची आई गेली 30 वर्ष मी मतदान करतोय. या निवडणुकीमध्ये माझंही नाव वगळलं गेलेलं होतं. आता ते नाव का वगळलं गेलं, कसं वगळलं गेलं मी पण विचार करतो. हा तुमच्या आडनावाचा चमत्कार आहे का? हा तुमच्या आडनावाचा चमत्कार आहे का? काँग्रेसला मतदान करायचंच नव्हतं म्हणून यांनी घेतलं असेल. देसाई आडनाव नाही निरगुडकर देसाई आडनाव हे कोकणाचं ब्राह्मणांच्यात आहे. देसाई आडनाव 96 कुळीमध्ये आहे. देसाई आडनाव गुजरात्यांच्यामध्ये. सतीश देसाई हे आडनाव तेही नाव वगळलं. मी तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये तरी किमान लोकांनी मतदान जातीच्या वरती राहून करावं असं वाटत होतं, परंतु झालेलं मतदान किंवा झालेला प्रचार कसा असेल हे आपल्या लक्षात आलं असेल. एक ब्रेक घ्यायचा आणि ब्रेक नंतर उल्हास बापट यांना मी कार्ड दाखवतो आणि तरी सुद्धा तुम्ही आम्हाला मतदान करून देत नाही, त्याला काय अर्थ आहे? मग आम्हाला आमचे हक्क हवेत. मतदारांनाच नोटा. यावेळच्या मतदानामध्ये आपल्याला उमेदवार पक्षोपपक्षांचे आणि त्याचबरोबर वरीलपैकी कुणीही नाही, नन ऑफ दी अबाव असा एक ऑप्शन असतो. इथं तर मतदारांनाच नोटा म्हणजे मतदारांपैकी कुणीही नाही अशा प्रकारचाच ऑप्शनचं बटन कदाचित निर्वाचन आयोगानं दाबलंय की का अशी शंका यावी. आणि याच करता मी जातोय उल्हास बापट यांच्याकडे. उल्हास बापट हे घटनेचे अभ्यासक आहेत, पुणेकर आहेत. उल्हास बापट तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो जो मी गिरीश बापट आणि सतीश देसाई यांनी सांगितला, तो म्हणजे स्वतः पुणेकरात तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियांना आज काल मतदान करता आलं का?
गिरीश बापट आणि सतीश देसाई हे दोघंही माझे मित्र आहेत. त्या दोघांचा एवढा चढलेला आवाज मी आयुष्यात प्रथमच ऐकला. पण मी माझ्यातर्फे काही 2 मिनिटात बोलतो. ते दोघं त्या 2 मिनिटात मध्ये बोलणार नाहीत अशा करून पुढे बोलतो. पहिली गोष्ट अशी की निवडणूक आयोगावर दोषारोप करू नका. निवडणूक आयोग हा पूर्णपणे इम्पार्शल आहे आणि 324 कलमाखाली तो इम्पार्शल केलेला आहे. आणि त्यामुळे विशेषतः सेशननंतर की ज्यानंतर निवडणूक आयुक्तांना काढता येत नाही ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर गेले कित्येक वर्ष अत्यंत उत्तम रीतीने निवडणुका कंडक्ट केल्या जात आहेत. आता हा जो घोटाळा झाला आहे पुण्यामध्ये, तर हा राईट टू वोट हा कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे. म्हणजे फंडामेंटल राईट, कॉन्स्टिट्यूशनल राईट, लीगल राईट असे वेगवेगळे प्रकार असतात. त्यातला हा कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे आणि तो जर का काढून घेतला गेला तर ती भयंकरच सिरियस बाब होते. आता इलेक्टोरल रोल्स हे असेंब्लीचे जे असतात त्याच काही असेंब्ली एकत्र झाल्या की लोकसभेचा इलेक्टोरल रोल तयार होतो आणि हे पण इलेक्शन कमिशनच्या हाताखालीच होतं. 18 वर्षाच्या वर असलेला आणि जो साधारणपणे तिथे रेसिडेंट असतो त्याला हा अधिकार मिळतो. आता सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे मी येतो की टेम्पररी ॲब्सेन्स जर का तिथे असेल. मला आज सकाळीच एकाने सांगितलं की अधिकारी आले, घराला कुलूप होतं, त्यांनी विचारलं की हे कुठे आहे, शेजाऱ्यांना विचारलं. पुण्यात शेजाऱ्यांचं जनरली भांडण असतं, त्यामुळे त्या शेजाऱ्यांनी सांगितलं की ते गेले सोडून, ते नाही आहेत आता इथे, त्यांचं नाव वगळलं गेलं. तर अशा रीतीने हे करता येणार नाही. 22वा कलम आहे 1950 सालचं रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट 1950, 50 आणि 51 दोन आहेत, त्यातलं 50मधलं ते फक्त मी वाचून दाखवतो की जर का एंट्री एखादी काढायची असेल, डिलीट करायची असेल तर 2010 साली ही अमेंडमेंट झालेली आहे की 2 गोष्टी आहेत. एक तर प्रॉपर व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे की तो खरंच सोडून गेला आहे का तिथनं, आणि दुसरं रिझनेबल ऑपॉर्च्युनिटी शुड बी गिवन टू द पर्सन हुज नेम इज डिलीटेड. हे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस आहे की नो बडी इज टू बी कंडेम्ड अनहर्ड. आणि त्यामुळे तुम्ही जर का निवडणुकीच्या यादीतून नाव काढणार असाल तर त्याची बाजू ऐकून घेतल्याशिवाय ते काढता येत नाही. तर ही फार मोठी चूक झालेली आहे. आणि बापटसाहेब म्हणतात तसं जर का लाखो लोकांची नावं जर का गळली असतील तर मग पुढची गोष्ट अशी आहे की ती निवडणूक मग वैध ठरत नाही पुढे हायकोर्टात गेली तर. त्याच्यावर मी नंतर बोलतो. पण इथे इलेक्शन कमिशनची भूमिका मला महत्त्वाची वाटते की या सगळ्यांना पुन्हा संधी द्यावी लागेल. ज्यांची नावं गाळली गेली आहेत त्यांना संधी द्यावी लागेल. तोपर्यंत पुण्याच्या इलेक्शनचा निकाल डिक्लेअर करता येणार नाही अशी तरतूद आहे. तो इलेक्शन कमिशन योग्य रीतीने याच्यावर ते कारवाई करेल असं मला वाटतं. आणि IT मुळे म्हणजे या सगळ्या इलेक्ट्रॉनिक इनोव्हेशन्समुळे हे सहज शक्य आहे की कोणाची नावं गळली आहेत आणि कोणाला पुन्हा अधिकार द्यायला पाहिजे. आणि जे दोषी ठरतील, दोघांशी माझं एकमत आहे की जे दोषी ठरतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, क्रिमिनल ॲक्शन झाली पाहिजे. मला एक छोटासा प्रश्न मगाशी, याचं उत्तर तुमच्याकडनं राहिलं. तुम्हाला स्वतःला मतदान करता आलं का उल्हास बापट साहेब? मी 21 वर्षाचा झालो त्यावेळी मला मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. हल्लीची पिढी जास्त शहाणी असल्यामुळे त्यांना 18व्याच वर्षी प्राप्त होतो. मी गेले आत्ता 66 वर्षाचा आहे, 45 वर्ष मी मतदान करतोय. यावेळी जेव्हा मी मतदान भावे स्कूलमध्ये गेलो त्यावेळी माझं नाव यादीत नव्हतं. म्हणजे बापट बरोबर वगळून काढले. तुमचं नाव नव्हतं. मगाशी तुम्ही म्हणालात की शेजाऱ्यांनी नाव कदाचित कापलं, असे प्रकार असतात. मला सांगा, दोघांनी प्रश्न विचारायचा आहे. देसाई आणि गिरीश बापट एकमेकांचे शेजारी आहेत का पुण्यात? देसाई आणि बापट शेजारी आहेत का? जरी नसलो बरोबर आहे. मला प्रश्न विचारायचा आहे अभय देशपांडे यांना. अभय देशपांडे, महाराष्ट्रामध्ये काय किंवा सर्व राज्यात स्टेट इलेक्शन कमिशनचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशन, नीला सत्यनारायण ज्या आपल्याकडे त्याचे आयुक्त आहेत, त्यांच्या अंडर जे येतं ते म्हणजे स्थानिक लोकसेवा संस्था, म्हणजे महानगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका येतात. तर त्याच्यावरती जे असतं ते चीफ इलेक्शन कमिशनचा ECचा जो महाराष्ट्राला रिप्रेझेंटेटिव्ह आहे, ज्या पदावर आपल्याकडे आता नितीन गद्रे आहेत, त्यांच्याकडे ती यंत्रणा असते. त्यांच्याकडे याद्या बनवायचं काम असतं, ज्या याद्या या स्टेट कमिशन त्यांच्याकडनं घेतं आणि त्यातनं हे सगळं करत असतं. आता मला तुम्ही सांगा की या सगळ्या प्रक्रियेमध्ये नेमका कुठे घोळ झाला असं आपल्याला वाटतं?
मला वाटतं की मतदार याद्यांचं ज्यावेळेस पुनर्निरीक्षण होतं त्यावेळेस त्याच्याबद्दल काही तक्रारी येतात, पण पुण्यात आणि अमरावतीत जिथे पहिल्या फेजमध्ये निवडणूक झाली तिथे अमरावतीत इथल्या ज्या तक्रारी आल्या आहेत त्या नॉर्मलपैकी नाही आहेत. इथे फार मोठ्या प्रमाणात मला वाटतं की काहीतरी गोंधळ झालेला आहे. मतदार यादीत समावेश करण्याचे जसे नियम आहेत, त्यामुळे फॉर्म 6 भरून द्यायला लागतो, नाव नोंदवावं लागतं, तसंच ते वगळण्याचा पण एक नियम आहे आणि त्याची एक पद्धत आहे. आता देसाईंनी सांगितलं, बापटांनी सांगितलं की त्यांची नावं वगळली गेली, पण ही नावं वगळण्यापूर्वी ज्या नोटिसा द्यायला हव्या होत्या त्या दोघांनाही मिळाल्या नसतील याची मला खात्री आहे. कारण पुण्यात अशा हजारो तक्रारी आहेत. देसाई किंवा बापट असे नाही आहेत की त्यांनी नोटीस मिळूनही नको माझं नाव त्याच्यामध्ये म्हणून प्रयत्न केला नाही असं नाही आहे. परंतु ही नावं वगळली कशी गेली? कारण वगळण्याचं कारण असेल की 2 ठिकाणी नाव असेल तर एक ठिकाणचं नाव वगळलं जातं, इसम तिथे आढळून येत नाही, सरकारी भाषेत सांगतो मी, इसम आढळून येत नाही, असं काही कारण असेल तर वगळलं जातं. परंतु ही प्रक्रियाच झालेली नाही आहे. मुळात त्यांनी काम दिलं होतं, आउटसोर्स केलं होतं. आउटसोर्स करणारी लोक तिथे पोचलीच नाही आहेत. त्या लोकांनी अशी सरसकट नावं वगळली. ॲडिशन आणि डिलिशन ही दोन्ही कामं जी पुण्यामध्ये झालेली आहेत ही संशयास्पद आहेत आणि ही चौकशी करण्याच्या संदर्भातली. मला तुम्ही सांगा, हे काम स्टेट इलेक्शन कमिशनचं का हे काम इलेक्शन कमिशनच्या महाराष्ट्रातल्या रिप्रेझेंटेटिव्हचं? हे महाराष्ट्रामध्ये इलेक्शन कमिशन असेल किंवा चीफ इलेक्शन ऑफिसर असेल, या दोघांनाही स्टाफ नसतो. हे स्टाफ करतात, ज्यावेळेस घेतात रिक्विजिशन करतात, गव्हर्नमेंटचा स्टाफ त्यांच्याकडे घेतात आणि ही लोक शिक्षक आणि या सगळ्या लोकांना कामाला लावतात. परंतु त्याचं सुपरविजन म्हणून, विकेरियस लायबिलिटी म्हणून, त्याचा अधिकारी म्हणून काही जबाबदारी आहे की नाही? कालपासून एवढी बोंबाबोंब चालू आहे महाराष्ट्रामध्ये. चीफ इलेक्शन ऑफिसर किंवा त्यांच्या कार्यालयातून काय खुलासा झाला या संदर्भात? कार्ड दाखवतो आणि तरी सुद्धा तुम्ही आम्हाला मतदान करून देत नाही, त्याला काय अर्थ आहे? मग आम्हाला आमचे हक्क हवेत. मतदारांनाच नोटा या कार्यक्रमात आपल्याबरोबर आहेत गिरीश बापट, सतीश देसाई, उल्हास बापट आणि अभय देशपांडे. अभय देशपांडे, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बोलत होतो की इलेक्शन कमिशनचे जे 2 भाग आहेत त्यातला जो इलेक्शन कमिशनचा, दिल्लीच्या इलेक्शन कमिशनचा जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्याच्याकडे स्वतःचं असं मेकॅनिझम नाही. याद्या तयार करायची कलेक्टरच्या मार्फत जबाबदारी त्यांच्यावर असते, त्या याद्या व्हेरीफाय करायची जबाबदारी कोणावर असते. आणि अशा प्रकारचे अमरावती आणि पुण्यामध्ये गदारोळ झाल्यानंतर स्वतःहून त्याची दखल घेणं गरजेचं होतं की नाही? नाही, निश्चितच आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस मतदार वगळले जातात त्यावेळेस त्याची कारणं पण दिली पाहिजेत. की मला सांगा, 2 ठिकाणी नाव आहे म्हणून एक ठिकाणचं नाव वगळलं किंवा तो माणूस मयत झालाय, तिथून शिफ्ट झालाय, स्थलांतरित झालाय, ते वगळलं समजू शकतो आपण. ते सुद्धा प्रॉपर त्याचं व्हेरिफिकेशन केल्यानंतर. तुम्ही मतदार नोंदवताना, कागदपत्र मागवताना, तर मतदार वगळताना काहीतरी त्याचं पाहिजे ना, म्हणजे या संदर्भात काहीतरी सबस्टॅन्शिएट करता आलं पाहिजे. त्या कुठल्याही गोष्टी यांनी केल्या नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की या संदर्भात इलेक्शन कमिशनचं एक थोडंसं तरी मला वाटतं की त्यांनी गांभीर्याने घ्यायला हवं होतं. प्रत्येक वेळी मी आता एक 20-22 वर्ष मी या निवडणुका कव्हर करतोय. प्रत्येक वेळेस मतदानाच्या आधी, मतदान झाल्यानंतर, मतदानांमध्ये झालेल्या तक्रारी, झालेले अनुचित प्रकार किंवा शांततेत पार पडला असेल तर ते हे सांगण्यासाठी नेहमी जे मुख्य निवडणूक अधिकारी असतात ते पत्रकारांना सामोरे येतात. पण या निवडणुकीत मला वाटतं की ते पहिल्यांदा एक सुरुवातीला पत्रकार परिषद झाल्यानंतर इलेक्शन कमिशन कुठेही मला वाटतं की त्यांनी प्रोॲक्टिव्ह रोल कुठे घेतला आहे. आणि पुण्यासारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या तक्रारी येत आहेत की या संदर्भात इलेक्शन कमिशन म्हणून काही भूमिका घेणार आहेत का? ठीक आहे, माझं काय म्हणणं की तुम्ही वगळलेली नावं बरोबर आहेत, तर बरोबर आहे म्हणून तरी सांगा. जर प्रॉपर ऑपॉर्च्युनिटी देऊन ही नावं वगळली असेल तर ते तरी सांगा. अमोल पालेकरांच्या संदर्भात त्यांचं असं नंतर कळलं की त्यांचं नाव मुंबईतल्या यादीत होतं म्हणून पुण्यातल्या यादीत वगळलं. पण पुण्यातल्या यादीतलं वगळताना तुम्ही काय म्हणजे त्यांच्याकडे विचारणा केली होती की कुठलं नाव वगळायचं का? रॅन्डमली वगळलंय. बरं, ते हे वगळलंय हे तरी सांगा, का कारण आहे, त्याच्या मागचं कारण काय? याची कुठलीही कारण मीमांसा न करता सरळ मला वाटतं की लोकांवर सोडायचं की तुम्ही हे तुमची जबाबदारी होती, तुम्ही तपासायला पाहिजे होतं. म्हणजे काय? नाही, मला एकच मिनिटात पूर्ण करतो की तुमची जबाबदारी होती म्हणजे काय? आम्ही चुका केल्या असतील, तुम्ही शोधा आणि दुरुस्त करा. ही काय पद्धत आहे? अशा पद्धतीने मतदार खरं तर मगाशी गिरीश बापट काहीसे संतप्त झालेले आपल्याला दिसले. उल्हास बापट, मला तुम्ही सांगा, याच्यामध्ये नागरिकांचा रोल काय आणि त्यापेक्षा सुद्धा इलेक्शन कमिशननी अधिक सजगपणे काम करायला नको होतं का? नाही, मी मगाशी सांगितलं तोच मुद्दा इथे राहील की नागरिकांनी जागरूक राहायला पाहिजे. विजिलन्स इज द प्राइस ऑफ डेमोक्रेसी ही तर म्हण आहे इंग्लिशमधली. परंतु नाव गाळायचं असेल तर त्याला प्रोसिजर आहे आणि रिझनेबल ऑपॉर्च्युनिटी इज टू बी गिवन टू द पर्सन हुज नेम इज डिलीटेड. हा क्लिअर कायदा आहे आणि नॅचरल जस्टिसचा प्रिन्सिपल आहे.
तेव्हा साहेब म्हणतात तसं इलेक्शन कमिशनवर फार मोठी जबाबदारी आहे, त्यांनी त्याचं उत्तर द्यायला लागेल आणि त्यांनी ते दिलं नाही तर हे हायकोर्टाकडे जाईल आणि तिथनं सुप्रीम कोर्टाकडे गिरीश बापट, जाईल. तुम्ही ही इलेक्शन केस- कमिशन ही फायनल ऑथॉरिटी नाहीये इलेक्शनच्या बाबतीत. बरोबर आहे. गिरीश बापट, तुम्ही केस हायकोर्टात नेणार आहात का? हे प्रकरण तुम्ही किती ताणणार आहात का? हे फक्त माध्यमांमध्ये आजचा दिवस उपोषणाचा म्हणून सोडून देणार? हे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेतलंय, कारण इथे फार मोठा कट आहे. ह्याच्यात सगळ्यांचे हात गुंतलेत, ह्याच्यात षडयंत्र आहे. निवडणूक आयोग उदासीन आहे, निवडणूक अधिकारी पार्शलिटी करतायत आणि म्हणून उद्या आम्ही पुणे शहरात जनतेत जाऊन घंटानाद करणार, आम्ही हायकोर्टात जाणार, आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आणि वंचित पुणेकरांना न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. नंबर 1. नंबर 2, मी आज या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की निवडणूक आयोगाने याच्यात लक्ष घालावं आणि आम्ही उद्यापासून पुण्यामध्ये स्वाक्षरी मोहीम सुरू करू, अनेकांना भेटू. जे जे अधिकारी नाव गळण्याच्या प्रक्रियेत सामील होते त्यांची नार्को टेस्ट घ्या, अशी माझी मागणी आहे. म्हणजे भडाभडा सगळं बाहेर येईल. कोणाचा दबाव होता, कोणाचा पैसा होता. अहो 60,000-70,000 हजार नागरिकांवर तुम्ही अन्याय करताय पैशाच्या जोरावर, सत्तेच्या मस्तीवर. हे आम्ही कदापिही सहन करणार नाही. हे मी आज चॅनलच्या माध्यमातून पुणेकर जनतेला सांगतो. सॉरी, सतीश देसाई, मला तुम्ही सांगा, सतीश देसाई, हायकोर्टात चॅलेंज होणार आहे, तुम्ही सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर सामील का होत नाही? कारण तुमचेही मतदार त्यात होते ना. निरगुडकरजी, एक तर हे निवडणुकीचं भाषण, हे आजचं तुमचं चॅनलवरती चर्चा ही निवडणुकीचं भाषणाची चर्चा नाही, याचं भान मला आहे. आणि म्हणून ज्यांनी या सगळ्या प्रकारामध्ये जे सहभागी झाले त्यांना सगळ्यांना याच्यावरती कारवाई केली पाहिजे आहे. हा पहिला भाग आहे. ज्यांची कुठल्याही एका पक्षाचा याच्याशी संबंध नाही, कुठल्याही ठराविक नावांचा संबंध नाही, ज्यांची नावं वगळली गेली त्यांची संख्या किती होती हे जाहीर करायला पाहिजे आहे. आणि चौथा भाग, निवडणूक आयोगानं याची गंभीर दखल घेऊन याच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, दोन्ही पक्ष, सगळ्या पक्षांना निवडणूक कमिशननी सांगितलं होतं बूथ लेवल ऑफिसर हे 1834 पुण्यामध्ये नेमले गेले होते 6 विधानसभा मतदारसंघामध्ये. त्या बूथ लेवल ऑफिसरला बूथ लेवल एजंट त्या पक्षाचा आहे. आता 1834 बूथ एजंट प्रत्येक भारतीय जनता पक्षाचा असेल, काँग्रेसचा असेल, मनसेचा असतील, तर त्या बूथ लेवल एजंटची पण जबाबदारी आहे की आपल्या प्रभागामध्ये, आपल्या विभागामध्ये काय चालतं. दुसरं, 30 एप्रिल 2013ला पहिली यादी जाहीर झाली. त्यावेळेला अनाऊन्स केलं गेलं की CD काढलेली आहे, ऑनलाईन आहे, प्रत्यक्ष आपण नावं बघू शकता, ज्यांची नावं नाहीत त्यांची नावं ऍड करू शकता. त्यानंतर सप्टेंबरला रिव्ह्यू परत झाला. सप्टेंबर 2013ला परत रिव्ह्यू केला गेला की काय नेमकी परिस्थिती आहे, कोणाची नावं डिलीट झाली, सतीश देसाई, हे पाहिलं गेलं. सतीश देसाई, ही प्रक्रिया आम्ही वारंवार दाखवलेली आहे. मुद्दा असा आहे की गेले 7-7 वर्ष 7-7 निवडणुका मतदान ज्यांनी केलेलं आहे सुखनेव, हे काही न बघता त्यांनी याच वेळी नेमकं का बघावं, हा खरा सवाल होता. मी गिरीश बापट यांच्याकडे जातोय. गिरीश बापट, तुम्ही फेर मतदानाची मागणी करताय का? फेर मतदाराची मागणी करतो, पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो की आमचे डॉक्टर साहेब जे बोलले, आमचे लोक ज्यांची नावं वगळली आहेत, आमचे हजारी भाग प्रमुख त्या चिठ्ठ्या घेऊन त्या बूथवर गेले होते. 2 दिवस निवडणुकीचे लोक तिथे बसले होते. यादीत नाव नाही म्हणल्यावर तिथे फॉर्म भरून दिला. त्या फॉर्मवर सही शिक्का घेतला, परफोरेटेड त्यांचं कापून घेतलं. ते आमच्याकडे आहे, ते काल आम्ही दाखवलं. म्हणजे आमचं नाव नव्हतं ते घाला हे सांगायला नागरिक मतदान केंद्रावर गेले होते. अशा चिठ्ठ्या हजारो काल मी पाहिल्या, पण ती नावं देखील जी यायला पाहिजे होती ती आली नाहीत. याचा अर्थ याचं मोठं षडयंत्र आहे, कटकारस्थान आहे. काही निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही गिरीश बापट, तुम्ही मुद्दा मांडलेला आहे. सतीश देसाई, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, थोडक्यात सांगा, नंतर मला उल्हास बापट यांना फेर मतदान होऊ शकतं का याविषयी विचारायचं आहे. सतीश देसाई. निरगुडकरजी, हा निर्णय निवडणूक आयोगाच्या हातामध्ये आहे. निवडणूक आयोगाने योग्य निर्णय घ्यावा. पक्षाचा याच्याशी काही संबंध नाही.
हाच तर कुठल्याही मुद्दा आहे. संबंधित व्यक्तींचा याच्यामध्ये संबंध नाही. तुमचा मी तुम्हाला तुमचा खासदार उद्या वंदना जर चव्हाण फेर नाव घेऊन तुम्ही सांगतो. फेर मतदानाची मागणी करताय का काँग्रेसकडनं, हा सवाल आहे. भाजप थेट मागणी करताय. काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून तुम्ही आज फेर मतदानाची मागणी करताय. ज्यांची नावं याच्यामध्ये नाहीत त्यांची नावं इन्क्लूड झाली पाहिजेत, त्यांना मताचा अधिकार मिळाला पाहिजे. सतीश देसाई तुम्हाला प्रश्न विचारतोय. गिरीश बापट एक मिनिट. सतीश देसाई तुम्ही थेट सांगा, फेर मतदानाची मागणी पुणेकरांसाठी करताय की नाही? निरगुडकरजी ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये नाहीये त्यांचं नाव इन्क्लूड झालंच पाहिजे, त्याला मताचा अधिकार मिळालाच पाहिजे. निवडणूक आयोगाने या संदर्भामध्ये कायदेशीर निर्णय घ्यावा. गिरीश बापटांच्या घरची कोणाला हे नका सांगू, जनतेला कळतं. दोघा संतप्त पुणेकरांना शांत राहायची विनंती करतो आणि शांत असलेल्या पुणेकरांकडे जातो, म्हणजेच उल्हास बापट यांच्याकडे जातो. उल्हास बापट, कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता मला थोडक्यात सांगा, इथं फेर मतदानाची मागणी होऊ शकते का? इथला निकाल राखून ठेवता येऊ शकतो का? आणि ते अधिकार मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्राचे जे आहेत त्यांच्या हातात आहे का? मी ते मगाशीच आपल्याला सांगितलं की अशा तऱ्हेने ज्यांची नावं गाळली गेली आहेत त्यांना पुन्हा मत देता येईल आणि त्यांची मतं देऊन झाली की त्याच्यानंतर निकाल जाहीर होईल. तोपर्यंत तो सस्पेंडेड ठेवावा लागेल, तोपर्यंत तो निकाल जाहीर नाही होणार. म्हणजे लोकसभा तिथे कॉन्स्टिट्यूट होईल पण या एका कॉन्स्टिट्युएन्सी पुरता तो निकाल राखून ठेवला जाईल. आणि तसं जर का केलं नाही निवडणूक आयोगाने, त्यांनी ते करावं तसं, पण नाही केलं समजा, तर बॉम्बे हायकोर्टकडे अपील करून एक फक्त तुम्हाला ओळ वाचून दाखवतो वेळेअभावी, एकच सांगता येईल की जर का हायकोर्टाला असं आढळलं की रिझल्ट जो आहे तो मटिरियली अफेक्ट होतोय, कशामुळे तर इम्प्रॉपर रिसेप्शन, रिफ्युजल ऑर रिजेक्शन ऑफ एनी व्होट, तर त्यामुळे याचा निकालावर परिणाम होणार असेल, 70,000 लोकांना जर का मताधिकार मिळाला नाही याचा परिणाम होणार असेल तर ती निवडणूक व्हॉइड ठरवली जाईल आणि सबन निवडणूक पुन्हा घ्यावी लागेल. या कार्यक्रमाचा शेवटचा शब्द म्हणून मी जातोय अभय देशपांडे यांच्याकडे. अभय देशपांडे, फेर मतदानाची मागणी आपण करताय का? नाही, फेर मतदान मला वाटतं घेण्याची गरज नाही. जी लोक वंचित राहिलेली त्या याच्यामध्ये त्यांना मतदानाचा संधी द्यावी लागेल. त्याच्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ आहे. 24 तारखेला आपलं मतदान संपल्यानंतर 16 तारखेला मतमोजणी आहे. बाकीच्या राज्यातल्या निवडणुका राहिलेल्या आहेत. या काळात जर त्या राहिलेल्या लोकांना जर संधी देता आली, द्यायची इच्छा असेल आयोगाची, तर ते शक्य आहे. मुळात मला वाटतं की यामुळे आणखी एक संदेश मिळाला की मतदारांनी त्यांनी ज्या कायदेशीर तरतुदी करून ठेवल्यात की 8 महिन्यापूर्वी रोल प्रसिद्ध केले, तुम्ही आपली नावं तपासली पाहिजेत. मतदानाच्या दिवसापर्यंत वाट बघू नका, त्याआधी मतदान केंद्रावर जाऊन आपलं मतदार यादीत नाव आहे की नाही हे तपासा. यापुढे तरी ही काळजी घ्यावी लागेल. आणि मला वाटतं की काही ठिकाणी जर असे प्रकार जाणीवपूर्वक होत असतील किंवा चुकूनही एवढ्या मोठ्या प्रमाणात चुका होत असतील तर मला वाटतं की मतदारांनी अधिक जागरूक होण्याची गरज आहे. मतदारांनी जागरूक होण्याकरता ऑनलाईन मतदान ऑनलाईन आपण मतदार आहोत की नाही हे कसं पाहता येईल याचं आता आम्ही ग्राफिक्स दाखवलेलं होतं. गिरीश बापट आणि सतीश देसाई, मला नक्की खात्री आहे की आजची रात्र पुन्हा दोघं तुम्ही चांगले मित्र व्हाल अशी विनंती मी तुम्हाला पुणेकरांचा प्रेमी म्हणून करतो. परंतु एक गोष्ट मात्र की मुंबईकरांसाठी की पुण्यातला धडा आपण घेतलाच पाहिजे आणि आपण आपली नावं मतदार यादीत आहेत की नाही हे शेवटच्या क्षणापर्यंत, मतदानाच्या दिवसापर्यंत न सोडता किमान आधी मतदान केंद्रावर जाऊन आपली नावं आहेत की नाही हे डबली चेक केलं पाहिजे. ऑनलाईन सुद्धा चेक केलं पाहिजे. त्याविषयीचं ग्राफिक आम्ही तुम्हाला वारंवार दाखवतोय. शेवटी जास्तीत जास्त मतदान होणं हाच लोकशाहीचा विजय आहे आणि त्याकरता आपण हा कार्यक्रम केलेला होता. पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात हे घडलं ही अत्यंत दुर्दैवी बाब होती. मतदान झालेलं आहे परंतु जे मतदान होऊ शकलेलं नाही त्याविषयी आता इलेक्शन कमिशन काय भूमिका घेते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यावरही आम्ही लक्ष ठेवून असणार आहोत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.